नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. डिजिटल अहिल्यानगर प्रस्तुत मला नगरसेवक व्हायचं आहे, महिला राज या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 15 मध्ये आणि आपल्याबरोबर आहेत प्रभाग क्रमांक 15च्या भाजपच्या इच्छुक उमेदवार सुरेखाताई खैरे. जाणून घेऊ त्यांच्या मनात नेमकं विकासाचं विजन काय आहे. ताई, डिजिटल अहिल्यानगर प्रस्तुत मला नगरसेवक व्हायचंय, महिला राज या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही भाजपकडून एक इच्छुक उमेदवार आहात. तुम्ही भाजपच्या मुलाखत देखील दिली आहे. नेमकं तुमच्या मनात विकासाबाबतचं व्हिजन काय आहे? विकासाबाबत जर व्हिजन म्हटलं तर प्रभागात खूप अशा महिला आहेत की त्यांच्या हाताला रोजगार नाहीये. तर सर्वप्रथम मला महिलांसाठी रोजगार उपलब्ध करायचा आहे आणि जो उपलब्ध रोजगार केला तरी त्या मालाची मार्केटिंग कशी करता येईल याच्याकडे मी मुख्य लक्ष देणार आहे. आणि मुख्य म्हणजे आमच्या जगताप माळा असेल, भांबरे माळा असेल, तिकडच्या खानमाळा असेल, या सर्व वस्तींकडे सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाण्याचा मुद्दा. हा एक मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले मी प्रस्ताव पाण्याचा मांडणार आहे आणि त्यांची पाण्याची व्यवस्था पूर्ण करणार आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. हो, हो. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत गट देखील चालवतात. नेमकं बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध करून देतात? तर महिलांसाठी म्हणाल तर बचत गटाच्या माध्यमातून मी शिवण क्लासेसचे क्लास घेतलेले आहेत आणि गृहउद्योग असेल किंवा लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा सहभाग मी घेतलेला आहे त्यात. आणि म्हणाल तर निराधार योजना असेल, ज्या ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी खूप महिलांसाठी खूप कामं केलेली आहेत मी प्रभाग 15 मध्ये. नक्कीच एक राजकारणाचा वारसा आपल्या पाठीशी आहे. आपण याआधी देखील 2दा निवडणूक लढवली आहे. पण दुर्दैवाने आपण ते हरले आहात. मात्र आम्ही असं पाहत आलो आहे की तुम्ही जरी निवडणुका हरल्या असल्या तरी हार मानलेली नाही आणि मोठ्या प्रमाणात प्रभागात तुमचं विकासाचं काम चालू असतं. काय सांगाल? हो, नक्कीच. आम्ही हार मानलेलीच नाही. मी जरी 2 वेळा मला खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि याही निवडणुकीत मला तिकीट तर हे माझं फायनल आहेच. आणि मला इथून पुढेही सगळे जे माझ्या महिला भगिनी असेल सर्व मला साथ देणारच आहेत. आणि गेल्या आपण 7 वर्षापासून हार मानलेली नाही. स्वखर्चातून असेल किंवा निधीतून असेल, या सर्व कामं आपण केलेले आहेत. सर्वात मुख्य म्हणजे अ, आमच्या एरियात 40 वर्षापासून पोलीस चौकी ही बंद पडलेली होती. ती आपण सुरू करण्यात सुरू आली. सुरू करण्यात आली. परत आरोग्य केंद्र हा सगळ्यात मोठा प्रश्न. हा आपण एक चालू केली आहे. आरोग्य केंद्र हे उभारण्यात आलं आपल्या एरियात. आमच्या म्हणजे माझे असेल किंवा मिस्टरांच्या माध्यमातून आम्ही ही कामं केलेली आहेत. बरं, आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात महिला राजकारणात सक्रिय होत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या राजकारण करतायत. काय वाटतं की महिलांना संधी दिली गेली पाहिजे का? हो, नक्कीच. महिला महिला भगिनींशिवाय म्हणजे ज जगज्जननी असेल किंवा सगळ्या आज कुठल्या क्षेत्रात महिला मागं नाहीये. म्हणजे देवदेवतांपासूनच महिलांना हा एक विशिष्ट जसं आपण म्हणतो की महिलेशिवाय घर चालत नाही, तसं महिलांशिवाय राजकारण सुद्धा आता चालत नाहीये. चालत नाही. हो, हो, नक्की. कारण महिला राजकारणाच्या माध्यमातून खूप चांगले निर्णय घेत आहेत, विकासाची कामं होत आहेत. सगळ्यात महिलांचा एक मुद्दा सांगते मी. महिला भगिनींना आज सरकारने जे एवढी मोठी 50% आरक्षण. 50% आरक्षण जे दिलंय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरगुती असेल, आता ड्रेनेज समस्या असेल, तुमच्या घरगुती पाण्याच्या समस्या असेल, ह्या सर्वाधिक जास्त ह्या महिला समजू शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं महिला उमेदवारी म्हणून मी पुढील कार्यकालात माझ्या खूप छान पद्धतीने काम करू शकते. नक्कीच. आत्ताच आपण पाहिलं की नगर परिषदांमध्ये भाजपाला खूप चांगलं बहुमत मिळालं. खूप मोठ्या प्रमाणात तिथे महिला निवडून आल्यात. काय वाटतं आता येणाऱ्या महापालिकेत भाजपाला नगरमधून किती प्रतिसाद मिळेल? अ, महिला असेल किंवा सगळ्यांनाच भाजपाला खूप छान प्रतिसाद आपल्या नगरमधून मिळेल याची मी. कारण भाजप सध्या राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे पण भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी देखील आणता येतो आणि विकासाची कामं केली जात आहेत. आणि जर तुम्हाला आता भाजपाने तिकीट दिलं आणि तुम्ही नगरसेविका झाल्या, तर तुमचं नेमकं विकासाचं व्हिजन काय असणार आहे? विकासाचं व्हिजन म्हटलं तर खूप अशा आमच्या प्रभागात
निलंबित कामे आहेत म्हणजे ओपन स्पेस आहेत, हम्म. तिथे आपण महिलांसाठी सांस्कृतिक भवन हम्म. उभारण्यात येईल आपलं तिथे. जे ज्या वयस्कर आहेत त्यांचं भजनासंदर्भात असेल किंवा दुसरे कुठलेही कार्यक्रम त्या महिला घेऊ शकतात. योगा हॉल असेल हम्म. महिलांसाठी, ते उभारण्याचं माझं मानस आहे. हो मानस आहे माझं. आणि महिलाच्या व्यतिरिक्त म्हटले तर असे खूप काही विजन आहेत आमचे. आपल्या प्रभाग 15 मध्ये खूपच निलंबित काम आहेत. महत्वाचं म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता सध्या ऐरणीवर आलेला आहे. यात आणि काय सांगाल? त्या अनुषंगाने आम्ही स्वखर्चाने आपल्या मल्हार चौक ते आगरकरमाळा इथे सीसीटीव्ही फुटेज आपण बसवले महिलांच्या सुरक्षतेसाठी. कारण का तर तिथे सकाळी 5-5:30 महिला वॉकिंग साठी जात असतात आणि तिथे फार म्हणजे महिलाची सुरक्षता व्हावी. शाळेतून मुलं ये जा पण करत असतात. हो, ये जा करत असतात. त्यामुळे आपण तिथे सीसीटीव्ही फुटेज बसवलंय आपण आत्ता गेल्या 1 महिन्यातच. लहान मुलं आता सध्या खूप मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आणि तरुण पिढीही गेलेली आहेत. त्यामुळे काय होतंय, मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, शारीरिक विकास होत नाही. त्यांना म्हणजे खेळ जर खेळायचा असेल तर ते फक्त मोबाईलमध्येच खेळतात. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं स्पोर्ट कॉम्प्लेक्स असेल, खेळाचं मैदान असेल, यासाठी मी काम करणार आहे पुढील वाटचालीत माझ्या. नक्कीच ताई, मुलांबद्दल तुमचं विजन खूप चांगलं आहे. पण एक महिला म्हणून महिलांसाठी तुमच्या मनात काय संकल्पना आहे का? महिलांसाठी म्हटलं तर महानगरपालिके थ्रू आपल्या प्रभागामध्ये प्रसूतिगृह उभारण्याचं माझं खूप मोठं विजन आहे. आणि भाजी मार्केट असेल तर भाजी मार्केट एक उभारण्याचं माझं खूप मोठं, कारण महिलांच्या हाताला रोजगार मिळेल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, सुजयदादा साहेब असेल आणि संग्राम भैया जगताप असेल, यांच्या साह्याने आपण खूप काही विकास कामं केलेली आहेत. माझे मिस्टर असेल विशाल खैरे यांनी. आणि इथून पुढे आपण भाजपने उमेदवारी दिली तर आपण इथून पुढे हे आपलं, मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं तर ते सगळे विकास कामं करण्याचा माझा मानस आहे आणि मी निवडून येणार हे निश्चित. नक्कीच.